चला तर मग आज आपण बघूया वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप। आता वर्ग समीकरण आपण जे घेतो ते वर्ग समीकरण कसं घेतो आपण x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 बरोबर। आता हे वर्ग समीकरण जे आहे या वर्ग समीकरणाची जी मुळे आपण घेतो ती मुळे आपण सूत्र पद्धतीने कशी घेतो x बरोबर -b प्लस मायनस स्क्वेअर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a बरोबर। मग आता मुळांचं स्वरूप आपण कसं ठरवायचं आहे याच्यामध्ये तीन शक्यता आहेत। किती शक्यता आहेत तीन शक्यता आहेत। आपण त्यातली पहिली शक्यता बघूया। काय पहिली शक्यता आहे बघा की याची जी किंमत आहे कशाची किंमत म्हणजे या वर्ग समीकरणाच्या मुळामध्ये जे काही दिलेलं आहे त्याच्यामध्ये b वर्ग वजा 4ac काय म्हणतोय मी b वर्ग वजा 4ac याची जी किंमत आहे b वर्ग वजा 4ac याची जर किंमत 0 असेल तर b वर्ग वजा 4ac = 0 याची जर किंमत 0 असेल तर वर्ग समीकरणाची मुळे आपल्याला कशी मिळतील। जर हे आपण सोडवल्यानंतर आपल्या लक्षात येतं आपण यापूर्वी सोडवलेलं आहे आपण जे काल उदाहरण बघितलं होतं त्याच्यामध्ये मुळे कशी आली त्याची समान। आता हे कधी समान येतात तर या ठिकाणी b वर्ग वजा 4ac याची जर किंमत = 0 असेल तर त्याची मुळे ही वास्तव असतात। मुळे कशी असतात त्याची वास्तव असतात म्हणून आपण लिहिणार मुळे वास्तव आणि कशा असतात समान असतात। ही एक शक्यता आहे। दुसरी b वर्ग वजा 4ac हे कसलं चिन्ह काढले मी याला काय म्हणतो आपण पेक्षा मोठा नाही पेक्षा लहान। आता b वर्ग वजा 4ac हे याच्या पोटात आहे म्हणजे हे मोठं आहे बरोबर हे मोठं आहे कोणापेक्षा 0 पेक्षा। जर असं असेल तर त्याची मुळे कशी असतील तर या वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव पण असमान असतात। कशी असतात त्याची मुळे वास्तव आणि असमान असतात। तिसरी शक्यता आहे त्याच्यामधली b वर्ग वजा 4ac हे कसलं चिन्ह काढले मी आता b वर्ग वजा 4ac हे आता लहान आहे जे टोकाकडे असतं ते लहान आहे आणि पोटात असतं ते मोठं आहे म्हणजे यांच्यापेक्षा काय मोठे आहे 0 मोठे आहे। त्यावेळी वर्ग समीकरणाची येणारी जी मुळे आहे ती मुळे कशी असणार आहेत मला सांगा। काल आपण त्याचं उदाहरण बघितलं होतं कशी असणार आहेत त्यांची मुळे वास्तव नसतात म्हणजे इथं आपण म्हणणार मुळे वास्तव नसतात। बघा आपण शॉर्ट मध्ये बघू x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या वर्ग समीकरणाची जी मुळे आहे ती सूत्र पद्धतीने आपण कशी लिहितो x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमूळामध्ये b वर्ग वजा 4ac भागिले 2 बरोबर। सूत्र येते तुम्हाला याच्या तीन शक्यता आहेत b वर्ग वजा 4ac ची किंमत जर 0 1 असेल तर = 0 येत असेल तर मुळे वास्तव आणि समान असतात। या ठिकाणी 2 नंबरची शक्यता b वर्ग वजा 4ac हे मोठा आहे कोणापेक्षा 0 पेक्षा तर मुळे कशी आहे त्याची वास्तव आणि असमान आहे। आणि तिसरी शक्यता जर b वर्ग वजा 4ac हे लहान आहे आणि यांच्यापेक्षा मोठं कोण आहे 0 मोठी आहे तर ती मुळे वास्तव नसतात। यावरून आपण वर्ग समीकरणांच्या मुळांचं स्वरूप समजून घेऊ शकतो। चला तर मग आपण आता उदाहरण बघूया।